सुप्रभात मित्रांनो, ठरले तर मग या मालिकेच्या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत. इकडे अर्जुन हा कोल्हापूरच्या स्टेशनमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर तो काउंटरवर जातो. काउंटरवर गेल्यानंतर तो त्या काउंटरला बोलतो की सर, मला प्लीज तुमची एक हेल्प हवी होती. प्लीज मला तुम्ही त्या माईकमध्ये एक अनाउन्समेंट करून द्या फक्त. तर लगेच इकडे तो एन्काउंटरवाला बोलतो की काय बोलताय तुम्ही, मी काय असं करू देणार नाही आहे तुम्हाला. तर तो एन्काउंटरवाला बोलतो की जर इथे फक्त ह्या माईकमध्ये मीच बोलू शकतो, याऐवजी कोणीच नाही बोलणार, म्हणून आता तुम्ही इथून बाहेर जा. तर ते ऐकून इकडे अर्जुन सांगतो, प्लीज सर, तुम्ही मला प्लीज एक लास्टची अनाउन्समेंट ही करू द्या. जर आज मी ही अनाउन्समेंट केली नाही तर सर, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. जर आज बोललोच नाही तर मी आयुष्यभर पण कधी बोलू नाही शकणार. प्लीज मला एक शेवटची अनाउन्समेंट करून द्या, मी तुमचे हात जोडतो सर. तर इकडे कुसुम ही साहिलला सांगते की आपली बस आता येणारच असेल तर आपली बस ही कुठे लागती, त्या जागेचा पत्ता आपण शोधूयात, पण काउंटरवर जाऊयात. तर इकडे ते ऐकून सायली आणि कुसुम ही काउंटरकडे जायला निघतात. तर इकडे अर्जुन हा त्या काउंटरवाल्याच्या पाया पडायला लागतो. तर तेवढ्यात तो माणूस बोलतो, अहो तुम्ही एवढं कशाला करता आहे, काय प्रॉब्लेम झाला आहे नक्की. तर तेवढं तिकडे चैतन्य त्यांना सांगतो की प्रेमाचा प्रॉब्लेम आहे. तर ते ऐकूनच इकडे काउंटरवाला गालातल्या गालात हसू लागतो. तर इकडे तो काउंटरवाला बोलतो की माझं पण झालं आहे, मी पण ह्या वेड्यावाने प्रेमात पडलो होतो. पण तुम्ही ते जाऊ द्या, तुम्ही आता हा माईक हातात घ्या आणि तुम्ही अनाउन्समेंट करा. हे ऐकून इकडे अर्जुन हा खूप खुश होतो. तर तो काउंटरवाला सांगतो की आता होऊनच जाऊ द्या तुमची लव्ह स्टोरी ही सक्सेसफुल. तर दुसरीकडे प्रतिमाला हा श्वास घेता येत नसतो. तर तन्वी ही तिला समजावून सांगत असते. तर मनातल्या मनात इकडे तन्वी ही बोलत असते की सगळ्यांचं अटेन्शन मी माझ्याकडे वळून घेणार, पण त्याचं सगळं क्रेडिट ही अर्ध्या डोक्याची प्रतिमा कधी पण घेऊन जात असते. तर तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि कल्पना तिथे आल्यानंतर प्रतिमाला विचारते, तू कशी आहे आणि तू एवढी हायपर का झाली होती आणि त्या होमाकडे बघून तू काय सांगण्याचा प्रयत्न करत होती. तर इकडे लगेच प्रतिमा सांगते की ती आग, मला जर अशी आग बघितली ना तर मी हायपर होते. मला त्या आगमध्ये एक जळलेलं लाकूड. तर तेवढ्यातच इकडे प्रिया ही ओरडत बोलते की आई. तर प्रियाला ओरडताना बघून ह्या दोघींना सुद्धा धक्का बसतो. तर इकडे प्रिया सांगते की अगं आई, तू कशाला टेन्शन घेते आणि कशाला हा विचार करते आहे. तर इकडे प्रिया ही प्रतिमाला झोपायला सांगते. तर प्रतिमा ही झोपून जाते. तर मनातल्या मनात इकडे प्रिया सांगते, ह्या आगमध्ये प्रतिमाला काय परत तो महिपत दिसला की काय, माझीच चूक झाली, मी तिला आगजवळ जाऊन दिलं. तर इकडे कल्पना ही तन्वीला विचारते की काय ग तन्वी, प्रतिमाला आगची भीती वाटते का, कारण कसं आहे ना, मागच्या वेळेस गणपतीच्या वेळेस पण तिला असंच झालं होतं. तर इकडे प्रिया सांगते की नाही ग मामी, असं काहीच नाही आहे, तू काळजी करण्यासारखं असं काहीच नाही, म्हणून काळजी करू नको. तर इकडे कल्पना तिला बोलते की असं कसं काळजी नको करू, अगं आपण तर हे सगळं उलट रविराज भाऊजींना सांगायला पाहिजे. थांब 1 मिनटं, मीच त्यांना कॉल करते. तर कॉल करायचा रविराजला असं म्हणूनच इकडे प्रियाला हा घाम फुटत असतो. तर प्रिया सांगते की नको ग, आत्ता कशाला, आत्ता बाबा हे बिझी असतील. आणि तसं पण तुझ्या बेसिक इन्फॉर्मेशनसाठी सांगते की बाबांना हे सगळं माहिती आहे की हिला आगीची भीती वाटते. तर प्रिया ही कल्पनाला बोलते की अगं तिला मागच्या वेळेस पण आत्ताच असं काहीतरी झालं होतं आणि जर तू आत्ता त्यांना सांगितलं तर ते त्यांचं अर्धवट काम सोडून इथे परत येतील, म्हणून तू नको सांगू. तर दुसरीकडे इकडे सायली आणि कुसुम हे त्यांची बॅग घेऊन बाहेर निघून जात असतात. त्या दोघे जात असताना इकडे लगेच माईकमधून अनाउन्समेंट होते की मिसेस सायली प्लीज तुम्ही जाऊ नका. तर इकडे सायलीने अर्जुनचा आवाज ऐकल्यानंतर सायली आणि कुसुम हे सगळे जागेवर थांबून घेतात आणि इकडे तिकडे अर्जुनला शोधू लागतात. तर अर्जुन हा अनाउन्समेंट करतो की तुम्ही ज्या कुठे त्या प्लेसवर असाल ना, त्याच प्लेसवर तुम्ही थांबा, प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. तर ते ऐकून इकडे सायलीच्या डोळ्यातून पाणी येतं. तर तेवढ्यात अर्जुन हा तिला इकडे तिकडे सापडत असतो. तर लगेच त्याची नजर सायलीकडे जाते. तर लगेच तो सायलीकडे बघून माईकमध्ये बोलतो की मिसेस सायली, तुम्ही मला कायमचं सोडून चाललात. तर अर्जुन बोलतो, मी तुमच्याशिवाय जगू शकतो, तुम्हाला असं कसं वाटू शकतं. तर लगेच इकडे सायली रडायला लागते. तर अर्जुन बोलतो की चूक खरी माझीच आहे, कारण मी माझ्या मनातलं कधीच तुम्हाला सांगूच शकलो नाही, ना घरी सांगू शकलो आणि ना कॅफेमध्ये. कदाचित इथेच सांगायचं होतं, म्हणून मला ह्या सगळ्यांपुढे तुम्हाला माझ्या नशिबातच असं हे लिहिलं होतं.
तर इकडे अर्जुन हा अनाउन्समेंट करतो की पण आज मी सगळं सांगणार आहे मिसेस सायली, म्हणून मी आता सगळ्यांसमोर मिसेस सायली तुम्हाला सांगतो आहे. तर लगेच इकडे अर्जुन हा मोठ्या आवाजात बोलतो की आय लव्ह यू मिसेस सायली. हेच असं ऐकताना इकडे सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि तिला आनंद होत ती रडू थांबवत नसतं. तर इकडे आजूबाजूचे लोक सगळे हे टाळ्या वाजायला लागतात. तर इकडे सगळ्यांना हा खूप आनंद झालेला असतो. इकडे सायली ही तर खूप खुश झालेली असते आणि चैतन्य आणि अर्जुन सुद्धा मोठ्या मनाने हसू लागतात आणि त्यांना आनंद होऊन सगळे हे टाळ्या वाजवत असतात. तर लगेच तिथून अर्जुन हा पळत तिथे बाहेर ग्राउंडवर येतो आणि लगेच तिथे सायलीच्या मागे उभा राहतो. तर ते सगळं बघून कुसुमला सुद्धा खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे इकडे तन्वी सांगत असते की अगं बाबांना कशाला ते अर्धवट काम सोडून इथे येतील ग. तर तेवढ्यात इकडे प्रतिमा तिला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. तर इकडे कल्पना बोलते की अगं मग यांना डॉक्टरकडे तर घेऊन चल ना, म्हणून तर कॉल करावं लागणार. तर इकडे प्रिया सांगते की अगं टेन्शन कशाला घेते मामी तू, मी आहे ना, मी डॉक्टर श्रद्धाला फोन करते आणि आज जे काही झालं मी त्यांना सांगते आणि तसं काही झालंच तर मी तिला घेऊन पण जाईल, तू टेन्शन घेऊ नको. तर इकडे कल्पना सांगते की नक्की घेऊन जा. तर इकडे प्रिया सांगते की हो नक्की घेऊन जाईल. तर कल्पना बोलते की अगं तसं काही नाही आहे गं, पण प्रतिमाला जर मी अशा अवस्थेत बघितले ना तर माझा जीव वर खाली होतो, बाकी काही नाही. बघ ना आता एवढ्या मोठ्या घरात जर कधी काही चांगलं सुरू असतं ना आणि लगेच असं मध्ये काहीतरी विचित्र अशी वाईट घटना घडली ना तर मला आवडत नाही ग, मला पण कसं तरीच व्हायला लागतं. तर इकडे कल्पना तन्वीला बोलते की अगं मला तर असं वाटतं ना आपल्या घराला ना एक कोणता तरी श्रापच आहे. तर ते ऐकून इकडे तन्वी बोलते की मामी तू अशी का बोलत असते ग, आपल्या घराला ना असं काही नाही आहे आणि आपण तसं पण बघ ठरवलं होतं ना की आपण ऑलवेज आता पॉझिटिव्ह विचार करणार आहे. तू आत्ता ना एकच काम कर, खाली होमाकडे जा आणि तुझी जी पॉझिटिव्हिटी आहे ना त्याला होमाची गरज आहे, म्हणून तू आता तिथे जा. कल्पना सांगते की मी जाते, आता तू प्रतिमाची नीट काळजी घे. तर इकडे प्रिया बोलते की प्रश्नच नाही, आता मी एक सेकंडसुद्धा माझ्या आईला माझ्या नजरेखालून जाऊ देणार नाही. तर लगेच कल्पनाच्या पुढं तन्वी ही प्रतिमाला तिच्या गळ्या मिठी मारलेली असते. तर ते बघून इकडे कल्पना ही खुश होते आणि बोलते की मी येते आता, आणि ते बोलून तिथून ती निघून जाते. तर लगेच इकडे प्रिया ही त्या प्रतिमाला बोलते की तू आता शांतपणे झोप, जर तुला काही चांगलं वाटलं ना तर मी तुला घरी सोडवेल ओके, आणि परत कधी होमाकडे जायचं नाही समजलं ना. तर ते ऐकून इकडे प्रतिमा ही घाबरू लागते. तर इकडे तन्वी बोलते की यार ग घाबरू नको ग तू, मी आहे इथे. तर दुसरीकडे इकडे अर्जुन हा सायलीला बोलतो की मिसेस सायली मी जे काही बोललो तुम्ही ते ऐकलं ना, मला त्याचा रिप्लाय द्या ना तुम्ही प्लीज मिसेस सायली. तर परत इकडे अर्जुन हा मिसेस सायलीला बोलतो की मिसेस सायली मी खरंच तुमच्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू. तर परत आय लव्ह यू हे ऐकूनच इकडे सायली ही परत खुश होते. तर लगेच इकडे अर्जुन हा त्याच्या पायावर खाली बसतो आणि त्याच्या हातात रिंग घेतो आणि बोलतो की मिसेस सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मिसेस सायली, आणि ह्याच प्रेम ह्या गोष्टीलाच आणि ह्या शब्दालाच मी घाबरत होतो, म्हणून माझ्याकडून हे तुम्हाला कधीच बोलू नाही शकलो, पण तुम्हीच मला खरं शिकवलं की आपल्या माणसांची काळजी कशी घ्यायची ती. तर अर्जुन हा सायलीला बोलतो की मी तुमच्या प्रेमातच कधी पडलो ना मिसेस सायली, ते मला खरंच माहीत नाही आहे. तर अर्जुन सायलीला बोलतो की जेव्हा तुम्ही सिनियरच्या ऑफिसमध्ये मिसेस सायली होता तेव्हा मिसेस गडबड घोटाळा होता तेव्हा. तर ते ऐकून इकडे सायली ही हसू लागते की तुम्ही जेव्हा माझ्या मिसेस सायली झाल्यात तेव्हा. तर अर्जुन सायलीला बोलतो की मिसेस सायली तुमच्याऐवजी मी माझं आयुष्य हे इमॅजिन हा करूच नाही शकणार. तर लगेच परत अर्जुन हा ओरडत बोलतो की आय लव्ह यू मिसेस सायली, जर तुम्ही मला असं सोडून गेलात तर मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार. तर लगेच तेवढ्यात सायलीच्या मनात मधुभाऊंचा विचार येतो की जेव्हा ते बोलले होते जर तू अर्जुन तुझ्या पुढे आला नाहीतर तू त्याच्यासोबत बोलली किंवा तू त्या अर्जुनला कॉल तरी केला ना तर बघ, आणि जर अचानक तू तुझ्या समोर आला ना तर तरी देखील तू तुझी पाठ वळवायची आणि गप बसायचं. तर लगेच इकडे अर्जुन बोलतो की मिसेस सायली तुम्ही अशी पाठ वळून का बघत नाही आहे माझ्याकडे, एकदाच प्लीज माझ्याकडे तुम्ही बघा ना. तर आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे सायली ही बसमध्ये निघून जाते. तर इकडे अर्जुन हा बसमध्ये तिला बाहेरून बसला थांबवायचा प्रयत्न करतो, पण बस ही चालतच असते. तर सायलीची ओढणी ही दरवाजाला अटकलेली असते आणि बसमध्ये आतमध्ये सायली ही खूप रडत असते. तर इकडे बाहेरून अर्जुन हा बसचा पाठलाग करत असतो. तर ही बस निघून जाते. तर इकडे अर्जुन हा पायावर खाली रडतच बसतो. तर तेवढ्यात ती ओढणी त्या दरवाजाला सोडून त्या अर्जुनच्या तोंडावर येते. तर अर्जुन इकडे रडतच बोलतो की ही ओढणीच काहीतरी साईन देत आहे
ही ओढणी माझ्याकडे आली तशीच आता सायली पण कधीतरी माझ्याजवळ येईल. मी आणि तुम्हाला एक प्रॉमिस देतो की जशी ही ओढणी माझ्याकडे आली आहे तशीच मी तुम्हाला सुद्धा माझ्याकडे आणील आणि जेवढा तुमचा मी वेट करू शकतो तो देखील मी करेन सायली. तर मित्रांनो, सायली अर्जुनच्या प्रेमाखातील परत येणार का हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.